नमस्कार. जयशंकर माहेश्वरी या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे माझा आवडता प्राणी गाय. गाय निबंध. तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि शेवटी कमेंट्समध्ये नक्की कळवा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते. चला तर मुलांनो, आपला आजचा विषय आहे माझा आवडता प्राणी गाय निबंध. हा विषय खूप वेगवेगळ्या प्रकारे विचारला जातो. गाय निबंध, पाळीव प्राणी गाय निबंध किंवा माझा आवडता प्राणी गाय निबंध. दारी आहे गोठ्यात गाईचं वास्तव, दारी आहे गोठ्यात गाईचं वास्तव, तिच्या पोटात 36 कोटी देवांचं वास्तव, तिच्या पोटात 36 कोटी देवांचं वास्तव. त्या दारी अमृताचे झरे, त्या दारी अमृताचे झरे. दारी आहे गोठ्यात गाईचं वास्तव, तिच्या पोटात 36 कोटी देवांचं वास्तव, त्या दारी अमृताचे झरे. गाय आपल्या पृथ्वीवर हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहे. भारतीय परंपरेत गायीला आईचे स्थान दिले आहे. म्हणून गायीला गोमाता पण म्हटले जाते. गाय एक पाळीव प्राणी आहे आणि जवळपास सर्वच ठिकाणी गायीला पाळले जाते. एका रिपोर्ट अनुसार भारतात 1,90,00,000 गायी आहेत. संपूर्ण जगात सर्वात जास्त प्रमाणात गायी भारतातच आढळतात. यामागे कारण असे आहे की भारतात गायीला सन्मानाने ठेवले जाते. असे म्हटले जाते की गायीमध्ये 33 कोटी देवी देवता असतात. तसे पाहता गाय प्रत्येक देशात आढळते, पण प्रत्येक ठिकाणानुसार गायीची शरीर रचना वेगवेगळी असते. काही गायी कमी दूध देतात तर काही जास्त. गायीचे शरीर खूप मोठे असते. तिचे वजन 700 किलोपेक्षा पण जास्त असू शकते. गायीचे शरीर पुढील बाजूने बारीक व मागे जाड असते. तिला मागच्या बाजूला लांब शेपटी असते. या शेपटीच्या मदतीने ती शरीरावर लागलेली माती व घाण काढते. गायीच्या तोंडात 32 दात असतात. गायीला हिरवा चारा खायला आवडतो. गाय खाल्लेले अन्न परत तोंडात आणून व्यवस्थित चावू शकते. या प्रक्रियेला रवंथ करणे म्हटले जाते. गायीला घरामध्ये पाळले जाते. ती शांत स्वभावाची असते. गाय सकाळ संध्याकाळ दूध देते. एक गाय एका वेळेस 5 ते 10 लिटर दूध देऊ शकते. वेगवेगळ्या प्रजातीच्या गायी
वेगवेगळ्या प्रमाणात दूध देतात. आधीच्या काळात गाईला शेत नांगरणीसाठी पण वापरले जायचे. गाईच्या दुधापासून दही, ताक, पनीर, मिठाई इत्यादी स्वादिष्ट पदार्थ बनवता येतात. गाईच्या शेणाला सुकावून इंधनाच्या रूपात उपयोग केले जाते. वर्तमान काळात काही लोक गाईचे मांस खाऊ लागले आहेत. गाईच्या या मांसाला बीफ म्हटले जाते. गाय ही मनुष्याला आयुष्यभर काही ना काही देत राहते. तिच्या मृत्यूनंतरही हाडांपासून वेगवेगळ्या शिल्पकलाकृती बनवल्या जातात. गाय मनुष्यासाठी अतिशय उपयुक्त प्राणी आहे व तिला भारतीय संस्कृतीत आई म्हटले आहे. म्हणून तिला मारून मांस खाणे योग्य नाही. गायीपासून आपण खूप काही शिकू शकतो. गाय सर्वांना सारखे समजून प्रेम देते. आपण गायीचे रक्षण व सन्मान करायला हवा. धन्यवाद. चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन वरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. शेवटी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू. भेटूयात नवीन विषयांवरती.